जय भीम नमो बुद्धाय. मी भीमराव लोहारे IBM TV9 डिजिटल न्यूज मध्ये आपले स्वागत करीत आहे. जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धांची 2588वी जयंती संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सिद्धार्थ गौतमाचा जन्म 563 इसवी सन पूर्वच्या सुमारास लुंबिनी नेपाळ येथे वैशाख पौर्णिमेला झाला होता. गौतम बुद्धांचा जन्म, बुद्धत्व आणि महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेलाच झाला, हे विशेष उल्लेखनीय आहे. नागपुरात तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती बुद्ध विहार चौकात घराघरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. महाथेरो गुरु चंद्रमणी नगर बुद्ध विहार येथे बुद्ध जयंती निमित्त विशेष बुद्ध वंदना घेण्यात आली. उपासक उपासिका सफेद वस्त्र परिधान करून बुद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्धांना वंदन करण्यासाठी आले होते. उपासकांना खीर व बुंदीचे लड्डू देण्यात आले. भंतेजींनी उपासकांना प्रवचन दिले व तथागतांच्या मार्गाने चालण्याचा सल्ला दिला. उपासक नागोराव जयकर यांनी बुद्ध जयंती निमित्त जगाला युद्ध नको, बुद्ध हवा असा संदेश दिला. आज महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांची, ज्यांनी शांततेचा मार्ग दाखवला अशा महामानवांची आज 2750वी जयंती आहे. ही जयंती आम्ही आमच्या बुद्ध विहारामध्ये, चंद्रमणी नगर बुद्ध विहारामध्ये साजरी करत आहोत. वसाहतीमधील उपासक उपासिका शुभ्र कपड्यामध्ये येऊन बंदेजीच्या माध्यमातून वंदना घेऊन आम्ही इथं जयंती साजरी करत आहोत. गेल्या अनेक वर्षापासून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिल बुद्ध जयंती किंवा धम्माचे अनेक कार्यक्रम आम्ही इथं राबवत असतो. या बुद्ध विहारामध्ये हिरारीने उपासक उपासिका सकाळी येतात आणि धम्माचे कार्यक्रम या विहारामध्ये होत असतात. इथे बुद्धाचा प्रसार आणि प्रसार बंतेजीच्या माध्यमातून होत असतो. रोज सायंकाळी 7 वाजता बुद्धवंदना होते. इथं बंतेजीच्या माध्यमातून उपासक उपासिका येतात रोज आणि बुद्ध विहारामध्ये येऊन उपासिकांच्या माध्यमातून बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रसार इथं होत असते. आज जगामध्ये भारताच्या सभोवताल बघितलं तर युद्धाचं वातावरण तयार आहे. तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं होतं, युद्ध नको, बुद्ध हवा. आणि म्हणूनच या देशामध्ये, जगामध्ये बुद्धाच्या मार्गाने चालल्यानंतर युद्धाचा भाग उत्पन्न होणार नाही. बुद्धाचे उपदेश आपण जगामध्ये साऱ्यांनी घेतले पाहिजे आणि बुद्धाच्या मार्गाने चाललं पाहिजे. आताच्या आजूबाजूला युद्ध होत आहे, इराणचं वगैरे, हे युद्ध बंद झालं पाहिजे. बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने चाललं पाहिजे. तथागत गौतम बुद्धांनी आम्हाला शांतीचा मार्ग दिलेला आहे आणि म्हणून या जगामध्ये भगवान गौतम बुद्धाच्या मार्गाने चालावं असा आज मी संदेश देत आहे. तर ही होती आजची खास बातमी. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. जय भीम नमो बुद्धाय.